सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने संघाच्या सभागृहात शनिवारी यूपीएससीच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत देशात 8वा क्रमांक पटकावल्याबद्दल संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते मयुरेश वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी विचारमंचावर मयुरेश यांचे वडील तथा अपर जिल्हाधिकारी भारत वाघमारे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते। मयुरेश वाघमारे पुढे म्हणाले, यूपीएससीच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत देशात 8वा क्रमांक पटकावला। एकूण 12 जागांपैकी देशभरातील 4,30,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। ही परीक्षा IAS श्रेणीतील असून महाराष्ट्रातून एकमेव निवड झाली आहे। इंग्लंड येथून ॲग्रिकल्चर ॲडव्हान्स इकॉनॉमिक्स या विषयात पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले आहे। मी 12वी पर्यंत इथे शिक्षण घेतलं। 10वी पर्यंत सुरेश विद्यालयाला होतो। 12वी सेमेस्टर पास झालो। त्यानंतर मी इंग्लंडला गेलो शिक्षणासाठी। कार्डिफ युनिव्हर्सिटीमध्ये बॅचलर्स शिक्षण आणि त्यानंतर मास्टर्ससाठी मी युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्समध्ये गेलो। गायडन म्हणून शहर आहे लंडनपासून जवळ। त्या थिसिसमध्ये माझा विषय होता की भारताचं जे ॲग्रिकल्चर आहे त्याच्यामधल्या जी डेटाची क्वालिटी आहे ती थोडी उत्कृष्ट नाही आणि ती करण्यासाठी आपण काय करू शकतो याच्यावरती हा माझा विषय होता थिसिसचा। आणि मला याच्यातच PhD करायची होती, पण मला कळालं की ग्राउंड लेवलचं नॉलेज आपल्याकडे तेवढं नाही आहे। आणि या डिग्री होईपर्यंत घरच्यांचं होतं प्रेशर माझ्यावरती की प्रेशर पण होते, जस्ट सांगत होते की प्रशासकीय सेवेमध्ये ट्राय कर। तिथे तोपर्यंत माझ्या मनामध्ये होतं की मी नाही करणार, मला दुसरा एखादा करिअर निवडायचं आहे। पण मी इंडियामध्ये आलो होता नवीन आउटलुक घेण्यासाठी, माझा जो PhDचा विषय होता त्यासाठी। आणि माझं PhDला ॲडमिशन झालं होतं 2024 सप्टेंबरला सुरू झाले। तर 2023 डिसेंबरला ॲडमिशन झालं। पुढचे 9 महिने माझ्याकडे रिकामे होते। तर यात काय करायचं म्हटल्यानंतर ते पप्पा म्हणाले की तू ट्राय कर, ही एक्झाम आहे, इकॉनॉमिक्सची एक्झाम आहे, तर तू फक्त एकदा ट्राय कर बघ, 9 महिने आहे तुझ्याकडे, तू असंही इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो तसंही तो फायद्याचं पण होईल। मग मी पण जास्त मला पण माहिती होती एक्झामची। मी महिन्याभर पूर्ण जे 5 जण विद्यार्थी त्यांच्याशी बोललो, पूर्ण जो सिलेबस असं बघितला आणि या एक्झामसाठी मग मी उतरलो स्पर्धेमध्ये। आणि जून 2024ला माझं पहिला अटेम्प्ट झाला। त्याच्यामध्ये मग इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं त्यावेळेस पण, आणि फायनल लिस्टमध्ये माझं नाव येऊ शकलं नाही, 1 मार्काने मी मागे राहिलो। त्यामुळं तोपर्यंत मी PhDचं ॲडमिशन 3 महिने लांबवलं होतं जानेवारीमध्ये। पण जेव्हा डिसेंबरमध्ये कळालं की थोडंफार काय आपण राहिलं, तर ठरवलं की आणखी अटेम्प्ट। तर या जून 2025ला मी दुसरा अटेम्प्ट दिला माझा आणि प्रोपेडे माझं सिलेक्शन झालं। अपर जिल्हाधिकारी भारत वाघमारे म्हणाले, इयत्ता 4थीतील शिष्यवृत्ती बोर्ड परीक्षेत मयुरेश हा महाराष्ट्रात पहिला आला होता। त्याच्या बुद्धिमत्तेची चुणूक त्यावेळी दिसली होती, त्यामुळे त्याला स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून देशसेवा करण्याचा सल्ला दिला होता। त्यानुसार जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांनी अखेर उज्ज्वल यश मिळवले आहे। समाजात जे पेरले ते घरात उगवले। सोलापुरातील गरीब, होतकरू, हुशार विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। आणि तुझी हुशारी आहे ती कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टी लागल्यापेक्षा आज योगायोगानं आमचा ऐकून आज देशसेवेत आला, त्याचा खूप अभिमान आहे। एक मुलगा म्हणून, आमचा आधार म्हणून वगैरे या सगळ्या गोष्टी तर ठीक असतात, पण याची बुद्धिमत्तेची आम्हाला चुणूक पहिल्या दिवशीपासून म्हणजे पहिल्यापासून माहिती आहे। कारण 4थीला हा बोर्डात महाराष्ट्रात पहिला आला, तेव्हापासून आम्हाला माहिती आहे। आणि ह्याचं स्वतःबद्दलचं स्वतःवर कॉन्फिडन्स एवढा आहे शिक्षणाच्या बाबतीत की त्यांनी जर सांगितलं ना मला 87 मार्क पडणार आहे, तर ते कधी 88 झाले तर 86 झाले, एवढी गॅरंटी असेल। आणि मग यावेळेला आम्ही ती स्ट्रॅटेजी ठरवली की रिटर्नमध्ये जेवढे मार्क घ्यायचे की इंटरव्ह्यूला विचारायचंच नाही। त्यामुळे इंटरव्ह्यूला यावेळेला तो थोडा जास्त कॉन्फिडंटली गेला होता। जेव्हा पहिल्यांदा की आणि यावेळेला निकाल 2-4 दिवस उशीर झाला, त्यामुळे जास्त थोडीशी जरा धाकधूक वाढत होती, तोही टेन्शनमध्ये होता। आणि ते शेवटी एक असतं माणसाच्या ह्याचं, पण जेव्हा झालं तेव्हा असं वाटलं की बस आहे। मला असं वाटतं की बाबा ही जे समाजात पेरलंय ते माझ्या घरात उगवलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी व्यक्त केले, तर आभार सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मानले। यावेळी विविध वृत्तपत्र वाहिन्यांचे पत्रकार, कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते।